स्वागत. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तमाम माझ्या भारतातील समाज सुधारक यांना त्रिवार तथागताच्या चरणी वाहिली फुले माझ्या भीमाने माझ्या जीवनाचे केले सोने. आज दिनांक 14 ऑक्टोबर. आजच्याच दिवशी 1956 ला संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आमचा नवीन जन्म केला. या दिवसाचे अवचिन्य साधून आनंद प्राथमिक मराठी शाळा या शाळेने मार्गदर्शनपर कार्यक्रमाची प्रस्तुत करत आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परिधी व कश्मी यांना आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तथागताच्या चरणी पुष्प अर्पण करावे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना करतो की त्यांनी पुष्प देऊन अध्यक्षांचे स्वागत करावे. यानंतर परिधी ताईला आपण आरतीताई हे स्वागत करतील अशी मी त्याला विनंती करतो. तसेच कश्मीताईला विमुक्तीताई तर कश्मीताईला मनस्वीताई स्वागत करतील अशी मी त्यांनी मान्यवरांचा परिचय करून घेऊ. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनव देशभ्रतार. तसेच आपल्या अतिथी यांचे नाव तसेच कश्मीर डिप्टी मॅडम व अध्यक्ष अभिनव देशभ्रतार. दोन शब्द सांगावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहराच्या मधोमध दीक्षा घेतली होती. गौतम बुद्धाच्या मूर्तीला वंदन करून त्यांना हार अर्पण करून बौद्ध धर्माचे दोन शब्द समाप्त करते आणि जाता एवढेच म्हणते, शून्यातून केली सुरुवात, अमर झाली इतिहासात आंबेडकर असे त्यांचे नाव. आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद परिधी मॅडम. यानंतर कश्मीताईला मी भाषण द्यायला आमंत्रित करतो. धन्यवाद कश्मी मॅडम. यानंतर मी आपले अध्यक्ष अभिनव देशभ्रतार याला पण विनंती करतो की त्यांनी दोन शब्द. आज मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल थोडक्यात सांगणार आहे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे या पवित्र दिवशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आपण सर्वजण इथे बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांच्या दृष्टिकोनाला आपल्या जीवनात बनवण्याची संकल्प करूया. इथेच मी माझे दोन शब्द समाप्त करतो. तर आपण आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहे. शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. 14 ऑक्टोबर म्हणजेच ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन. तर धम्मचक्र
धम्मदीक्षेवर पोहोचले तेव्हाच जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत झाला. त्यावेळेस ते धम्मदीक्षा द्यायला त्यांच्यासोबत बाबासाहेबांसोबत चंद्रमणी हे पण उपस्थित होते. आणि बाबासाहेबांनी एक गौतम बुद्धांची मूर्ती घेऊन त्यांच्यासमोर पंचशील आणखीन 22 प्रतिज्ञा ही म्हटली आणि सर्वांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. थँक्यू. जय भीम. जय भारत.